तर गुढीपाडवा जवळ आलेलाच आहे आणि गुढीपाडव्यासाठी किंवा सणासुदीला सुंदर असा झटपट मेकअप कसा करायचा हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला झटपट मेकअप कसा करायचा, जेव्हा आपल्याला खूप घाई असते, जेव्हा आपण घरातले कामं वगैरे आवरून येतो तरी पण आपल्याला मेकअप करायचा असतो, छान दिसायचं असतं, तर 10-15 मिनिटात आपल्याला कसं रेडी होता येईल, असं झटपट मेकअप कसा करता येईल आणि आपण पटकन रेडी होऊन आपण कसं जे आपले सण असतात, जे फेस्टिव्ह असतात ते सेलिब्रेट करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे, अगदी कमीत वेळेत आणि कमी प्रोडक्ट वापरून कसा झटपट मेकअप करायचा. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शीतल. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की दर आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या चॅनलवर फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, DIY आणि स्किन केअर अशा बऱ्याच विषयांवरती मी व्हिडिओ घेऊन येत असते. तर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. तर आजचा व्हिडिओचा टॉपिक खूप सिंपल आहे. अगदी सणासुदीला गुढीपाडव्यासाठी झटपट मेकअप कसा करायचा, तेही अगदी कमी वेळेत मेकअप कसा करायचा हेच आपण व्हिडिओचं ट्युटोरियल बघणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिले आपल्याला जेव्हा हे आपल्याला मेकअप करायचा असतो तर अगदी कमीत कमी वेळेत आपण मेकअप करणार आहे आणि एकदम कमी प्रोडक्ट वापरून आपल्याला झटपट मेकअप करायचा आहे. कुठलाही जास्त आपल्याला फॅन्सी मेकअप करायचा नाही, कारण की सणासुदीला एकदम लाईट वेट मेकअप जरी केलं तरी आपण अगदी छान दिसतो. जर आपण प्रॉपर रेडी झालं, छान साडी वगैरे, हेअरस्टाईल, चांगली ज्वेलरी वगैरे जर घातली तर आपण वेल प्रेझेंट दिसतो. तर असंच एकदम कमी प्रोडक्टमध्ये आपण आजचा जो मेकअप आहे तो करणार आहे. तर मेकअप करण्याआधी सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आपल्याला स्किन केअर आपलं जे रेग्युलरचं असतं ते फॉलो करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला स्किनचा जो बेस आहे तो छान तयार करून घ्यायचा आहे. आपली स्किन जर प्रेप राहिली तर आपला मेकअप जो आहे तो लॉंग लास्टिंग होतो आणि मेकअप पण जास्त वेळ टिकण्यासाठी आपल्याला मदत होते. तर पहिले जे आपली स्टेप आहे क्लिन्झिंग करून घ्यायचं आहे. आता मी चेहरा फेस वॉशने वॉश करून घेतला आहे, क्लिन्स करून घेतलेला आहे. तर त्याच्यानंतर आपली जी सेकंड स्टेप असते आपल्याला त्यामध्ये टोनर वापरायचं असतं. टोनर काय काम करतं, आपल्या चेहऱ्याचे जे ओपन पोर्स असतात त्यांना मिनिमाइज करण्याचं काम करतं आणि स्किनला टाईटनिंग करतं. तर पहिले आपण टोनर वापरून घेऊ. टोनरमध्ये मी गुलाब जेल यूज करते. तर आता मी गुलाब जेल चेहऱ्यावरती स्प्रे करून घेते. तर तुम्ही बघू शकता चेहरा जसं छान चेहऱ्यावरती गुलाब जेल स्प्रे करून घ्यायचे. हे पूर्ण आपल्या चेहऱ्यामध्ये छान मुरू द्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आपली जी दुसरी स्टेप असणार आहे ते आपल्याला मॉइश्चरायझर यूज करायचं आहे. तर आता उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यामध्ये एकदम लाईट वेट मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे, जेल बेस्ड मॉइश्चरायझर अप्लाय करायचं आहे. कारण की आपलं मेकअपवर जास्त आपल्याला केकी दिसणार नाही किंवा जास्त तेलकट दिसणार नाही, त्यासाठी आपल्याला एकदम लाईट वेट मेकअप करायचा आहे. तर मॉइश्चरायझरमध्ये मी आता नेहमीचं मॉइश्चरायझर वापरते, पण युजली मी पॉन्ड्सचं वापरते उन्हाळ्यामध्ये, पण आता सध्या अवेलेबल नाही. तर थोड्याशा क्वांटिटीमध्ये जे आहे मी ते नेव्हियाचं मॉइश्चरायझर वापरते. नेव्हियाचं सॉफ्ट क्रीम हे मॉइश्चरायझर थोडंसंच एकदम अगदी कमी क्वांटिटीमध्ये लावून घ्यायचंय. रात्रीच्या वेळेस जर आलं तर छान, आणि जर स्किन मेकअप करण्याच्या आधी कमीत कमी जर अर्धा एक तास जर करून ठेवलं ना तर मग काय हरकत नाही. थोडंसं जर स्किन केअर आहे ना थोडंसं आधीच करून ठेवायचं, पण मी आता व्हिडिओमध्ये दाखवते त्यामुळे मी लगेचच्या लगेच करते. पण आपले जे स्किन केअर असतं ते आपण सकाळी मॉर्निंगला करूनच घेतो. तर छान पहिल्यांदा मॉइश्चरायझर आहे आपल्याला स्किनवरती अप्लाय करून घ्यायचं, कारण की आपलं स्किन जे आहे ते हायड्रेट ठेवण्याचं काम करते मॉइश्चरायझर. तर आता तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्या स्किन केअरची जी तिसरी स्टेप असते त्यामध्ये आपल्याला सनस्क्रीन यूज करायचं आहे. थोडंसं सनस्क्रीन अप्लाय करून घेते. सनस्क्रीन लावून घ्यायचं आहे, कारण की जर उन्हात वगैरे जाणार असेल तर आपला जो चेहरा आहे तो काळा पडणार नाही. कुठलीही जर स्टेप जर फॉलो करतो तर त्यामध्ये आपल्याला कमीत कमी 5 मिनिटाचा गॅप पाहिजे. म्हणजे टोनर अप्लाय केलं त्यानंतर लगेच मॉइश्चरायझर लगेच अप्लाय करू शकता, पण मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनमध्ये कमीत कमी 5 मिनिटाचा किंवा 2 मिनिटाचा गॅप ठेवलाच पाहिजे. जर गॅप ठेवला तर स्किन केअर जे आहे ते छान होतं आणि जे आपण प्रोडक्ट लावतो ते आपल्या स्किनला इफेक्ट करण्याचं काम करतं. आणि चला आता तर मेकअपला सुरुवात करूया. तर आता मेकअपमधली जी पहिली स्टेप असणार आहे आपली ती असणार आहे प्रायमर. तर प्रायमरमध्ये जर बघितलं तर मी यूज करते ब्लू हेव्हनचं हे फ्लॉवलेस जे मेकअप बेस प्रायमर येतं ना ते यूज करते.
हे माझ्या स्किनला खूप छान सूट होतं, त्यामुळे मी हे जे प्रायमर आहे ते यूज करते. तर पहिला आपल्याला प्रायमरचा जो बेस आहे तो छान सेट करून घ्यायचा आहे, कारण की आपण जेव्हा चेहऱ्याला प्रायमर अप्लाय करतो तर आपला चेहऱ्याचा जो बेस आहे तो एकदम मॅट फिनिश देतो आणि शाईन पण येते आणि मेकअप लॉंग लास्टिंग साठी आपल्याला हेल्प पण होतो. प्रायमर यूज करून झालेलंच आहे. आपली जी सेकंड स्टेप असणार आहे त्यामध्ये आपल्याला कन्सिलर वापरायचे. तुम्हाला जर डार्क सर्कल वगैरे असेल तेव्हा कन्सिलर वापरा, कलर करेक्टर वापरा. पण आपल्याला एवढंच झटपट मेकअप बनवायचा आहे, तर मी डायरेक्ट आता याच्यामध्ये न फाउंडेशन वापरता मी साधी बीबी क्रीम वापरून आपला जो मेकअप आहे तो करणार आहे. तर बीबी क्रीममध्ये मी आपली जी पॉन्डची बीबी क्रीम येते ना ती यूज करणार आहे. ती यूज करून आपला आजचा जो मेकअप आहे तो आपण रेडी करणार आहोत. हातावरती छान बीबी क्रीम घ्यायची आणि आपल्याला पूर्ण डॅब डॅब मोशनमध्ये असं पूर्ण आपल्याला डॉट 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 करून घ्यायचे आपल्या चेहऱ्यावरती. मानेला पण लावायचंय, मान कुठेही पण टाळायची नाही, कारण की आपण जेव्हाही आपण चेहऱ्याला लावतो आणि गळ्याला लावत नाही तर आपला जो आहे तो डिफरन्स दिसतो दोघं याच्यामध्ये. तर आपल्याला पूर्ण याच्यात आणि मस्त फिंगरच्या साह्यानेच आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं. पूर्ण डॉट डॉटच्या साह्याने पूर्ण चेहऱ्यावरती बीबी क्रीम अप्लाय करून झालेली आणि पूर्ण एक इव्हन टोन मध्ये आपल्याला स्प्रेड करायची. कुठेही पॅच वगैरे सोडायची नाही, तर मेकअप चांगला सेट होत नाही. तर अगदी इव्हन याच्यामध्ये आपल्याला स्प्रेड करून घ्यायचे. तुम्ही ब्रश वापरू शकता तुम्हाला जर इझी जात असेल, किंवा तुम्ही ब्युटी ब्लेंडर वापरू शकता. तुम्हाला तो सोपं वाटत असेल तर फिंगरच्या साह्याने करू शकता. पण सगळ्यात सोपं म्हणजे बोटाच्या साह्याने जर केलं तर अगदी एकदम लवकर झटपट होते आणि वेळ पण वाचतो आपला. जेव्हा आपल्याला जास्त वेळ असतो त्यावेळेस तुम्ही ब्युटी ब्लेंडर किंवा स्पंज वापरू शकता, किंवा ब्रशने पण करू शकता. पण ज्यावेळेस तुम्हाला घाई असते तर तुम्ही आपल्या बोटाच्या साह्याने जरी स्प्रेड केलं तरी पण चालतं. तर आता आपण बीबी क्रीम वापरून झालेली, आपल्याला कमीत कमी प्रोडक्टमध्ये आजचा मेकअप करायचा आहे. त्यामुळे आता जो मेकअप आहे तो मी सेट करून घेते. सेट करण्यासाठी मी मेबेलिनची कॉम्पॅक्ट पावडर यूज करते. तर छान कॉम्पॅक्ट पावडरने आपला जो मेकअप आहे तो सेट करून घ्यायचा आहे. डोळ्यांना पण छान लावून घ्या. एकदम इव्हन टोन मध्ये आपल्याला पूर्ण छान आपण कॉम्पॅक्ट पावडर आहे ती लावून घेतली. तुम्ही बघू शकता चेहरा किती छान नॅचरली ग्लो करतोय. तसा एक अगदी इझी स्टेप मध्ये आपल्याला जो मेकअप आहे तो करून घ्यायचा आहे. छान आता मी मेकअप कॉम्पॅक्ट पावडर सेट करून झाली, तर आता आय मेकअप करायचा. एकदम सोप्या स्टेप आहे. आता त्यानंतर आपल्याला आयब्रो फिल करून घ्यायचं आहे. आयब्रो फिल करताना मी इथे आयब्रो पेन्सिलने छान फिल करून घेते. थोडीशी माझी आयब्रो ह्यावेळेस चुकवलेली आहे पार्लरवाल्यांनी, त्याच्यामुळे थोडंसं शेप थोडासा तिचा बिघडलेला दिसतोय. तर मस्त आयब्रो फिल करून झालेलाच आहे. त्यानंतर आपल्याला आय मेकअप करून घ्यायचा आहे. आय मेकअप एकदम लाईट करा.
तुम्ही बघू शकता एकदम लाईट आणि आपण एकदम असं जो स्किन टाईपला सूट होतो तसाच मी शेड जो आहे तो ट्राय केलाय, ब्राऊन शेड आहे. आणि त्यानंतर आपली जी दुसरी स्टेप आहे, आपल्याला काजळ यूज करायचं आहे. काजळमध्ये पण मी ब्ल्यू हेव्हनचं काजळ वापरते. दोघं अप्पर लाईन वरती आपल्याला काजळ यूज करून घ्यायची. काजळ पण एकदम नॅचरल ब्लॅक, जास्त ब्लॅक नाही जास्त ब्राऊन नाही, असा एकदम मीडियम कलर मध्ये जो काजळचा शेड आहे तो आहे. आणि सगळ्यात लास्ट जी स्टेप आहे म्हणजे आपल्याला लिपस्टिक यूज करून घ्यायची आहे. तो रेड लिपस्टिक जी आहे ती सूट होत नाही ह्या साडीवरती, तर त्याच्यावर थोडासा मी ब्राऊन जो लिपस्टिक आहे ती अप्लाय करते. थोडासा जो कलर टोन आहे तो डाऊन होईल आणि आपला जो मेकअपला आहे तो सूट होईल. कारण की मेकअप खूप लाईट झाला आणि लिपस्टिक खूप डार्क झाली, तर मग मी स्टिक जी आहे ती चेंज करून घेतली. थोडंसं त्याच्यावरून ब्राऊन जी लिपस्टिक आहे ती त्याच्यावरून मी अप्लाय करून घेतली. थोडंसं जे आहे तो कूल डाऊन झाला आपला कलर. आणि सगळ्यात लास्टला आता जे आपल्याला आहे ब्लश ऑन हे करायचं आहे. तर ब्लश ऑनसाठी थोडंसं गुलाबी कलरचं मी ब्लश ऑन आपल्या चीक बोनवरती छान ब्लश ऑन करून घ्या. आणि हायलायटर यूज करून घ्यायचं आहे. हायलाइट जे पॉईंट्स आहेत ते हायलाइट करण्यासाठी. तर मस्त नोजवरती हायलाइट करून घ्या. हे हायलायटर ग्लो हायलाइट आहे. हे पण स्विस ब्युटीचं आहे. छान मस्त टिकली लावून घ्यायची आहे. आता बारीकच टिकली लावली, तुम्ही हेवी टिकली पण लावू शकता. तर मला एवढी सूट होत नाही. थोडं लिपस्टिकचा इश्यू वाटतोय कारण की इकडे तिकडे स्प्रेड झाली. तर मी लिपस्टिक पूर्ण प्रॉपर आता सेट करून घेते. आणि आपली सगळ्यात लास्ट जी स्टेप आहे तो सेटिंग स्प्रे यूज करायचा आहे. तर सेटिंग स्प्रे करून घ्यायचा आहे कारण की जो मेकअप आहे तो छान बेसमध्ये राहतो आणि जास्त वेळ लॉंग लास्टिंग पण राहतो. म्हणजे स्वेट वगैरे आला, घाम वगैरे तरी आपला जो मेकअप आहे तो मेल्ट होत नाही. तुम्ही बघू शकता किती नॅचरली आणि इझी मेकअप आपला झालेला आहे आणि किती छान मेकअप दिसतोय. अगदी सिंपल आहे ना, जास्त वेळ पण नाही लागत. मी तुम्हाला उगाच व्हिडिओ शूट करून दाखवते म्हणून थोडासा वेळ लागतोय. फास्टमध्ये एकदम 10 मिनिटामध्ये आपला हा मेकअप होतो. चला मी आता रेडी होते, थोडीशी ज्वेलरी वगैरे जे आहे ते घालते आणि तुमच्याबरोबर फायनल लुक शेअर करते. तर आता मी मस्त कानातले वगैरे घालून घेतलेले, थोडंसं झुमका घालून घेतलेलं आहे, गळ्यामध्ये थोडंसं लाईट वेट ठेवलेली चेन कारण की साडी खूप हेवी आहे आणि थोडेसे मोठे इयरिंग घातलेले आहेत. आता मी गळ्यामध्ये एकदम छोटीशी बारीक चेन घातलेली कारण की साडी जी आहे ती खूप हेवी आहे. जर तुम्ही साडी जर अशी काठपदरमध्ये घालणार असाल तर तुम्ही आपली जी टेम्पल ज्वेलरी असते, आपली महाराष्ट्रीयन स्टाईल जी ज्वेलरी असते ती त्याच्यामध्ये घालू शकता. पण आता साडीवरती खूप वर्क दिसतं आणि गळा जर घातला तर ते एकदम मिसमॅच दिसेल. त्याच्यामुळे मी गळ्यामध्ये बारीक चेन घातलेली आहे आणि इयरिंग थोडेसे मोठे घातलेले, तर त्याच्यामुळे छान फायनल लुक येतोय त्याला. तर असा इझी मेकअप तुम्ही घरच्या घरी करू शकता. तर तुम्ही बघू शकता किती छान आपला जो मेकअप आहे तो एकदम नॅचरल वाटतोय.
तर मेकअप तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि एकदम झटपट मेकअप होणार आहे, अगदी 10 मिनिटामध्ये होता आणि कमी प्रोडक्ट्स वापरून हा जो मेकअप आहे तुम्ही बीबी क्रीम वापरून केलेला आहे. छान बीबी क्रीम यूज केली आहे, त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट आलं, जास्त कुठल्याही गोष्टी केलेली नाही आहे. ब्लश झालं, हायलायटर झालं, हे ऑप्शनल गोष्टी, जर तुम्हाला नको असतील तर तुम्ही नाही पण केल्या तरी पण चालतो. जरी साधा बेबी क्रीमचा जरी मेकअप केला तरी एकदम छान आणि फ्लॉलेस मेकअप नक्कीच दिसतो. तर कसं वाटलं मेकअप मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की दर आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या चॅनलवरती ना फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, DIY असे वेगवेगळे विषय व्हिडिओ घेऊन तेच असते. तुम्हाला कुठले कुठले मेकअप बघायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगा. मी तुमच्यासोबत चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला चांगले चांगले जे बेस्ट आहे ते देण्याचा प्रयत्न करेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही ते आहे ते पाहत राहा. कारण की आता आहे आपला गुढीपाडवा, आणि गुढीपाडवा निमित्ताने म्हणजे आपला जो महाराष्ट्राचा सण असतो, आपला मराठी सण असतो, त्यामुळे आपण बऱ्याच मोठ्या उत्साहात साजरा करतच असतो. आणि आपल्या इथून पुढे आपले जे मोठे सण आहे ते सुरू होतातच. तर असे सणासुदीला छोटे मोठे मेकअप करण्यासाठी किंवा लग्न समारंभांसाठी, आता उन्हाळ्यात लग्न समारंभ असतात, त्यासाठी पण कसे मेकअप करायचे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तेही मी व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊनच येईल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठला मेकअप बघायला आवडेल. तर कसं वाटलं मेकअप मला कमेंट करून सांगा. तर चला, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. तुमच्याबरोबर मी फायनल लुक शेअर करते. तर फायनल लुकची जी क्लिप आहे तुमच्याबरोबर मी ॲड करते.